तर तुम्ही म्हणणार हा काय विषय, एवढी गर्दी, बाप रे कितीही गर्दी. तर हा आहे गणपतीचा रथोत्सव, तासगावच्या गणरायाचा रथोत्सव आहे बघा. आणि मी प्राजक्ता आणि माझी लेक कीर्ती निघालोय रथोत्सवासाठी. हे बघा कितीही गर्दी. हे बघा हे भले भले मोठे मोठे सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि या यात्रेतून वाट काढत काढत आम्ही चाललोय रथाच्या पाया पडण्यासाठी. बघा सकाळी एकदा मंदिरात जाऊन आलतो, ह्या गजलक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्यानंतर वाट काढत म्हटलं एका साईडला जाऊन कोपऱ्यात अशी उभी राहिली मी. म्हटलं चंगराचंगरी व्हायला नको, ढकललं तर आपण कुठं जाऊन पडायचं, त्यामुळे म्हटलं एका साईडला आपलं उभा राहावं म्हणून एका साईडला उभा राहिलो घराशेजारी. काका म्हटले मला पण घे ना व्हिडिओमध्ये, म्हणून काकांना पण घेतले, काकूंना पण घेतला. अवधूत पण होता शेजारी उभा, अवधूत पण होता बघा. आणि आम्ही सगळे रथ पुढे याची वाट बघत होतो बघा. 1:30 ते 2च्या दरम्यान रथ पुढे येतोय मंदिरापासून. आणि हे सगळे भाविक असते रथ ओढत नेतात बघा हाताने. आणि किती मोठी भली लाईन लागलेली बघा, खूप म्हणजे खूपच गर्दी असते. आणि 247वा रथोत्सव आहे बघा हा. आणि खूप छान जल्लोषात गणपती बाप्पाच्या हे रथ ओढण्याचं काम चालू आहे बघा. गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही पण पेड्यांची उधळण केली आणि हे लोक सगळी पेढे उधळत होते रथावर. आणि त्यातली लोक पण नंतर गुलाल खोबरे वगैरे टाकत होती. नंतर रथाच्या पाया पडलं, रथ पुढे गेला आणि त्यानंतर ते होते आरती आम्ही केली. आणि नंतर म्हटलं वाट बघावी आता गावते का आपल्याला घरी जायसाठी, कारण अजून गर्दी भरपूर होती. मग त्याच गर्दीत वाट काढली. आणि कीर्तीला म्हटलं छोटासा व्हिडिओ कर गं, तर तिथे एक पोलीस मामा भेटले, त्यामुळे मी व्हिडिओ काढून हातात घेतला. आणि अवधूत म्हटला मला पण घ्या व्हिडिओमध्ये, म्हणून सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. चला तर मग बाय.